माझ्या मुली माझ्यासाठी माझ्या लक्ष्मी नाही आहेत. हे वाक्य ऐकून थोडं वेगळं वाटलं ना. कारण सगळं जग आपल्या मुलींना लक्ष्मी म्हणतं, धनाची पेठी म्हणतं आणि लक्ष्मीच्या पावलाने आली म्हणतं, माझ्या मुलीच्या रूपात माझ्या घरी लक्ष्मी आली म्हणतात. हे सगळं आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहे. आणि खरंच आपण असंच मानतो की मुलगी झाली म्हणजे प्रगती झाली, मुलगी झाली म्हणजे आपल्या घरी लक्ष्मी आली. का? देवीचं फक्त एकच रूप आहे का या जगामध्ये? आपली मुलगी सरस्वतीही होऊ शकते, आपली मुलगी कालिका माताही होऊ शकते, आपली मुलगी पार्वतीही होऊ शकते. एका स्त्रीमध्ये भरपूर रूपं असतात. देवीचं एकच रूप प्रचलित का आहे? का तर ते आपल्या फायद्यासाठी आहे. मित्रमैत्रिणींनो, आपली मुलगी आपलं धन आहे असंच म्हणत आलो आहे आपण, पण नाही. आताच्या काळामध्ये आपल्या मुलीला लक्ष्मी बनण्यापेक्षा कालिका माता बनणं जास्त गरजेचं आहे, नाही का? कसं असतं ना, हे जग मुलींना फक्त सॉफ्ट कॉर्नर म्हणून बघत आलं आहे आणि तिचा फक्त फायदा घेत आला आहे. आपण आपल्या मुलींना स्ट्रॉंग बनवलं पाहिजे, जसं कालिका माता होती. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी, तिच्यावर जर काही चुकीचं घडलं तर तिथंच उत्तर देण्यासारखी आणि काहीही झालं तरी न घाबरणारी अशी मुलगी घडवायची आपल्याला. आणि तेच या समाजाची गरज आहे. नाहीतर हा समाज आपल्या मुलीलासुद्धा आपल्यासारखंच खाऊन टाकेल. हो ना. काही स्त्रिया बोलून दाखवतात, काही बोलून नाही दाखवत, काही सहन करतात, तर काही प्रतिकार करतात. प्रत्येक स्त्री सारखी नसते. पण हो, प्रत्येक स्त्रीची एक इच्छा मात्र नक्की असते, जे मी भोगलं ते माझ्या मुलीने नक्कीच नको भोगायला. म्हणून आपण स्वतः स्ट्रॉंग होणं जास्त गरजेचं आहे. कारण आपण स्ट्रॉंग झालो तर आपलं उदाहरण आपल्या मुलीसमोर उभं राहणार आहे. म्हणून बायकांनो, माझ्या मैत्रिणींनो, तुम्ही स्वतः स्ट्रॉंग व्हा आणि आपल्या मुलीला कधीच लक्ष्मी आणि साधं सिंपल बनवायला बघू नका. तिला स्ट्रॉंग बनवा, कालिका मातेसारखं, की कुणी जर तिच्या वाकड्यात गेलं, नडलं तिला, तर तिथंच तिला कापता आलं पाहिजे, तिथंच त्या व्यक्तीला थांबवता आलं पाहिजे. असंच आपल्याला आपल्या मुलीला घडवायचं आहे. आज पांडुरंगाचं वारी होती तिच्या शाळेमध्ये, तर मी तिचं आवरायला घेतलं. तर बघू शकता, खूप सुंदर आणि क्यूट दिसते माझी मुलगी. तिचं मेकअप करताना मी माझेच कॉस्मेटिक्स यूज केले, जास्त काही यूज केले नाही. तिची स्किन फेअर आहे आणि आपल्याला यूज करायला लागतं खूप काही, पण मी तिला जस्ट हायलायटर म्हणून स्ट्रोब क्रीम यूज केली आहे आणि नॉर्मल आपली जी कॉम्पॅक्ट पावडर असते ना, ती यूज केलेली आहे. बघू शकता, मस्त दिसते. तिने नऊवार साडी घातली आहे आणि माझं काही ज्वेलरीचं शॉप असल्यामुळे ज्वेलरी तर आमच्याकडे अवेलेबल असतेच. सो तुम्ही बघू शकता तिचा मेकअप जसा झाला आहे, तुम्हीही तुमच्या मुलीचा करू शकता. जास्त मुलांना कॉस्मेटिक्स यूज करू नका, कारण त्यांची नॅचरली ग्लोईंग स्किन असते. म्हणून मी स्ट्रोब क्रीमचा यूज कसा केला आहे बघा ना. जे आपल्याला वरती लावायचे आहे डोळ्याला, तिथेसुद्धा मी लिपस्टिक लावल्यानंतर थोडेसे स्ट्रोब क्रीम लावला. कारण त्यानेकरून ना तो जो गोल्डन लुक आहे ना, जो चमचमणारा, तो खूप छान दिसून येत होता. आणि ती स्ट्रोब क्रीम हायलायटर म्हणून पण नंतर यूज केलं, त्याच्यामुळे तिची जी स्किन आहे ना, ती नंतर मस्त ग्लो झाली आणि जेव्हा उन्हामध्ये ती गेली तेव्हा एकदम शाईन करत होता. तुम्ही देखील जेव्हा तुमच्या मुलीला असं रखुमाई किंवा नऊवारी घालाल, तेव्हा छानपैकी असं तयार करा. आपण आपल्या मुलीला सोज्वळता तर शिकवतोच, मान सन्मान करायला शिकवतो, संस्कार देतो, पण त्याचबरोबर तिला स्वतःची तलवार बनायला शिका. प्रत्येक वेळेस आपली ढाल बनून कोणी येईलच असं नसतं ना. म्हणून आपण आपल्या मुलींना आधीपासूनच हे संस्कार केले पाहिजे. आणि हीच इच्छा माझी आहे की मी माझ्या मुलींना असे संस्कार करेल की त्यांना एक वेळ असा येईल की आमचीसुद्धा गरज पडणार नाही. कारण आपण प्रत्येक वेळेस आपल्या मुलांच्या पाठीशी नाही राहू शकत. प्रत्येक संकटाला त्यांना सामोरं जाण्यासाठी आपल्याला त्यांना तेवढं बळकट बनवावं लागतं आणि ते बळकटपणा आपणच त्यांना देऊ शकतो, बाकी कुणीच नाही. जग फक्त त्यांच्यासमोर बोट उभं करू शकतो की तू चुकलायस, पण बाळा आम्ही आहोत आणि तुला स्वतःसाठी लढायचं हे सांगणारे फक्त आपण पॅरेंट्स असू शकतो. म्हणून हे आपलं कर्तव्य आहे. आपण आपल्या मुलीला लहानाचं मोठं केलेलं असतं, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं असतं आणि नंतर आपण कुणाचं तरी स्वाधीन करून देतो. मग आपली काय जबाबदारी संपली का? नाही. आपली जबाबदारी आपल्या स्वतःच्या शेवटच्या श्वासापर्यंत संपत नाही आणि तिच्या देखील. कारण आपण तेवढी तयारी करून ठेवतो की आपण आयुष्यभर आपल्या मुलांचं संरक्षण करू शकू आणि आपल्यानंतर तिचं संरक्षण करण्यासाठीची तयारीसुद्धा आपल्यालाच करावी लागते, ती म्हणजे तिला बळकट बनवणं. आणि तेच काम आपल्याला आत्तापासून करायचं.
करायचं आहे. जेवढी ती आत्ता स्ट्रॉंग होईल तितकीच ती नंतरसुद्धा स्ट्रॉंग होईल आणि त्यासाठी प्रथम आपल्याला स्ट्रॉंग व्हावं लागतं. म्हणून मैत्रिणींनो, तुम्ही स्वतः कधीच खचून जाऊ नका. काहीही प्रॉब्लेम्स येऊ द्या आपल्या आयुष्यामध्ये, धडधाकट राहायचं, मस्त राहायचं आणि खंबीरपणे उभं राहायचं. काही हो, मी आहे तोंड द्यायला. स्वतः वाघीण व्हा, मगच तुमची लेक वाघीण होईल. कारण वाघाच्या पोटीच वाघ जन्माला येतो, गिधाड जन्माला येत नाही. म्हणून तुम्हाला स्वतःला वाघीण व्हावं लागेल, तरच तुमची मुलगीसुद्धा तुम्हाला बघून वाघासारखी डरकाळ्या फोडेल जेव्हा तिच्यावर अन्याय होईल. माझे विचार पटले असतील तर नक्कीच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि मला सपोर्ट करू शकता. मी प्रत्येक वेळेस प्रयत्न करेल की काही ना काही मोटिवेशनल व्हिडिओज तुमच्यासोबत घेऊन येईल आणि माझ्या आयुष्यातले छोटे छोटे क्षण तुमच्यासोबत नक्कीच प्रत्येक वेळेस शेअर करेन. आजचा मेकअप तर माझा मस्तपैकी झालेला आहे माझ्या मुलीचा. मुली असल्या म्हणून लोक खूप नावं ठेवतात. मी खूप एक्सपिरियन्स केला आहे. प्रत्येक वेळेस हाच प्रश्न विचारला जातो की बाब तुला मुलगा नाही आहे. अरे पण मला मुलगी आहे ना, मी बाळाची राई आहे, मला ऑलरेडी मुलगी आहे, मी आई आहे. मग तुम्ही फक्त मुलं आहेत का हे विचारा ना. मुलगा आहे का मुलगी तुम्हाला काय करायचं आहे? तुमच्या घरी नाही ना येणार ती खायला, किंवा मग तुम्ही पोचणार आहात का तिला? मी जन्म दिला आहे, मी बघून घेईल. हा प्रश्न प्लीज लोकांनी विचारत जाऊ नका. आणि असे अँटिक लोक जर तुमच्याही वाटेला आले तर तिथेच त्यांना उत्तर द्या, माझी मुलगी आहे, मी बघून घेईल, माझी संपत्ती आहे, बस दॅट्स इट. तर माझ्या मुलीचा लूक कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. छान तयार झाली, मस्तपैकी शाळेत गेली आहे. आता सगळेजण तिचं खूप कौतुक करतील आणि मग घरी येऊन मला सगळ्या गप्पा सांगेल. आणि हेच तर लाईफ असतं.